नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे गायत्री आणि आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये। आज आपण अशा एका महान स्त्रीची कथा ऐकणार आहोत जिने भारतातील लाखो मुलींचं आयुष्य बदललं, जिनं अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवला। ही कथा आहे महान समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या छोट्याशा गावात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई। त्या काळात समाजाची परिस्थिती खूप वेगळी होती। मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जायचं। मुलींचं आयुष्य फक्त घरकाम, लग्न आणि संसार इतकंच मर्यादित होतं। पण नियतीनं सावित्रीबाईसाठी एक वेगळीच वाट निवडली होती। फक्त 9व्या वर्षाच्या वयात त्यांचा विवाह झाला महान समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी। लग्नानंतर सावित्रीबाईच्या आयुष्यात मोठा बदल घडला। त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं अगदी निषिद्ध होतं, पण ज्योतिराव फुले यांनी ठरवलं की त्यांच्या पत्नीनं शिकायलाच हवं। त्यांनी सावित्रीबाईंना वाचन आणि लेखन शिकवलं। सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण सावित्रीबाईंच्या मनात शिकण्याची प्रचंड जिद्द होती। काही वर्षातच सावित्रीबाई सुशिक्षित झाल्या आणि मग इतिहास घडला। 1848मध्ये सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। ही शाळा होती भिडेवाडा येथे। हा क्षण भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारी क्षण होता, कारण ही भारतातील मुलींसाठी पहिली शाळा होती आणि सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। पण समाजाला हे अजिबात मान्य नव्हतं। लोक सावित्रीबाईंना शाळेत जाताना त्रास देत। त्यांच्यावर चिखल फेकला जायचा, दगड फेकले जायचे, गोमूत्रसुद्धा टाकलं जायचं। पण तरीही सावित्रीबाई दररोज शाळेत जात राहिल्या। त्यांच्या पिशवीत नेहमीच एक अतिरिक्त साडी असायची, कारण शाळेत पोचल्यानंतर त्या साडी बदलून विद्यार्थिनींना शिकवायच्या। ही होती त्यांच्या धैर्याची ताकद। सावित्रीबाई फुले यांनी फक्त मुलींच्या शिक्षणासाठीच नाही, तर समाजातील अनेक वाईट प्रथाविरुद्ध लढा दिला। त्यांनी विधवा स्त्रियांना आश्रय तयार केला। त्यांनी बालहत्येविरुद्ध मोहीम सुरू केली। त्यांनी समाजाला सांगितलं, स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो। सावित्रीबाई फुले या एक उत्तम कवयित्री देखील होत्या। त्यांच्या कवितांमध्ये ज्ञान, स्वातंत्र्य आणि समानतेचा संदेश होता। त्या म्हणायच्या, उठा, शिक्षण घ्या, स्वतःला सक्षम करा, कारण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही। 1897 साली पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली। लोक एकमेकांना सोडून पळत होते, पण सावित्रीबाई लोकांना मदत करण्यासाठी पुढे आल्या। त्या आजारी लोकांना खांद्यावर उचलून दवाखान्यात घेऊन जायच्या। एक दिवस एक प्लेगग्रस्त मुलाला वाचवताना त्यांना स्वतःलाच प्लेगचा संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी या महान स्त्रीचं निधन झालं। सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं। आज भारतातील लाखो मुली शाळेत जातात, उच्च शिक्षण घेतात, स्वतःचं स्वप्न पूर्ण करतात। हे सगळं शक्य झालं कारण एका स्त्रीने समाजाच्या विरोधात उभं राहण्याचं धैर्य दाखवलं। ती स्त्री म्हणजे महान समाजसुधारिका सावित्रीबाई फुले। जेव्हा जेव्हा ज्ञानाचा दिवा पेटतो, जेव्हा जेव्हा एखादी मुलगी शाळेच्या दिशेने पाऊल टाकते, तेव्हा तेव्हा सावित्रीबाईंचं स्वप्न पूर्ण होतं। चला, आपण सुद्धा ठरवूया, ज्ञानाचा प्रसार करूया आणि समाजात समानतेचा संदेश पसरवूयात। धन्यवाद। जर ही माहिती आवडली असल्यास मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या राय कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।